नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथडचा जो आहे सेकंड क्वेश्चन. जो फर्स्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं, फर्स्ट एकदम सिंपल क्वेश्चन होता कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथडचा. ते आपल्याला स्टेप काय आहे ते बघितले होते. पण ह्या लेक्चर मध्ये बघू थोडा हाय लेवलचा क्वेश्चन कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथडचा. हे दोन क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड जी आहे त्याची टर्मिनॉलॉजी कन्सेप्ट इझिली समजून घे. सगळ्यात पहिले फर्स्ट आपल्याला काय दिलेलं बघा, एक्झाम्पल काय आहे, 5x² - 4x - 3 = 0. आणि कम्प्लीटिंग द स्क्वेअर सॉल्व्ह करताना पहिली स्टेप काय असते, जे पण इक्वेशन दिलेलं आहे क्वाड्रॅटिक ते जनरल फॉर्म मध्ये लिहून घ्या. सेकंड स्टेप आहे x² जो आहे त्याचा कोएफिशियंट किती पाहिजे, 1 पाहिजे. तर आता इथं बघा 5x² आहे म्हणजे x² चा कोएफिशियंट 1 आहे का नाही, तो 1 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या संपूर्ण इक्वेशनला डिवाइड बाय 5 करू. सो 5 केल्यावर काय येणार, आपण मी आता डायरेक्ट लिहितो काय येतो x², कारण की 5 कॅन्सल झाला. इथे काय येणार -4/5x, इथे येणार -3/5 = 0. म्हणजे या संपूर्ण इक्वेशनला 5 ने डिवाइड केलं आणि हे आलं. आता याला एक इक्वेशन 1 असं लिहू. तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं. आता नंतर काय आहे बघा, ऍड करा k = x + a² किंवा x - a². आता इथं बघा, इथं मायनस आहे, सो आपल्याला काय करावं लागेल, x - a² घ्यावं लागेल. सो घ्या, पहिले दोन टर्म घ्यायचे, काय आहे समंग x² - 4/5x. पहिल्या दोन टर्म, मग काय प्लस k = x - a². इथं मायनस आहे म्हणून x - a². इथं प्लस असता तर x + a². ओके, करा सिंप्लिफाय आणि मग आपण बघू. x² - 4/5x प्लस k इक्वल टू किती आहे बघा, a - b². सो पहिल्या टर्मचा स्क्वेअर -2ab ax प्लस b² म्हणजे सेकंड टर्म काय आपली a². आता कंपेरिंग बोथ साइड, म्हणजे ह्या दोन्ही साइडला आपण कंपेअर करतोय. x² कॅन्सल झाला, इथे -4/5x आणि इकडे आहे = -2ax आणि हा आहे k = a². सो हा मायनस कॅन्सल झाला, x कॅन्सल झाला, 4/5 हा इक्वल टू a किती आहे, हा 2 इथं मल्टिप्लाय मध्ये, इकडे आलं डिवाइड मध्ये काय होणार 1/2. सो बेग बेदुने 4, 2/5 आपला आला a, 2/5 भेटला आपल्याला a. सो आता k किती आहे आपला a², a किती भेटला 2/5 याचा होल स्क्वेअर. सो k किती येणार 4/25. 25 कसा, 2 चा स्क्वेअर 4, 5 चा स्क्वेअर 25, दोन्हीचा स्क्वेअर भेटला k. आता काय करायचं, आता ऍडजस्ट k ची व्हॅल्यू जी आहे ना, व्हॅल्यू ऍडजस्ट करायची. ऍडजस्ट मूळ इक्वेशन मध्ये, जो मूळ इक्वेशन आता आपल्याला हे नाही घ्यायचं, हे घ्यायचं कारण त्याला सिंप्लिफाय केलेलं आहे आपण, कारण की x² चा जो कोएफिशियंट आहे 1 पाहिजे. तर घ्या x² मायनस 4/5x मायनस 3/5. ओके, 4/5x. आता जे 3/5 जे आहे ना, 2 मिनिटं साईडला ठेवा. इथं आपल्याला k ची व्हॅल्यू ऍडजस्ट करायची आहे. k ची व्हॅल्यू काय आली आपली 4/25 प्लस 4/25. एकदा प्लस करा, एकदा मायनस करा, ही व्हॅल्यू ऍडजस्ट झाली. आणि नंतर जे आहे -3/5 लिहून घ्या =0. आता बघा, हा एक ग्रुप, पहिल्या 3 टर्मचा हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप करा. बघा हा काय a² प्लस 2ab - b² म्हणजे a
मायनस बी चा होल स्क्वेअर हे एक्सपान्शन आहे. सो तर इथे काय येणार एक्स मायनस 2/5 जर घेतला त्याचा होल स्क्वेअर याला एक्सपांड केलं तर हे आपल्या एक्स स्क्वेअर मायनस 4/5x प्लस 4/25 ते हे किती आहे 5 आहे. ओके आता इथं मायनस हे इथून घेतला आपण 4/25 प्लस 3 किती 5. तर याला जे छेद आपण समान करतो 5 5 करा इक्वल टू 0. ओके चला काय येते बघा x मायनस 2/5 चा स्क्वेअर इक्वल टू हा मायनस किती येणार 4/25 प्लस किती येणार 15/25. काही नाही सिंपल ऍडिशन करतो आहे आपण त्यांचे जे फॅक्टर आहे सेम करून. ओके इक्वल टू 0. सॉल्व करा सॉल्व. x मायनस इथपर्यंत काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला x अपॉन स्क्वेअर चला इथे किती येणार मायनस किती येणार 19/25. ओके इक्वल टू 0. आता हा इकडे गेला x मायनस 2/5 चा स्क्वेअर हा मायनस आहे इकडे गेल्यावर काय होणार प्लस 19/25. ओके आता टेकिंग स्क्वेअर रूट दोन्ही साइडला आपण काय करतोय स्क्वेअर रूट घेतो आहे. तर इकडे स्क्वेअर रूट घेतल्यावर काय हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. इथे राहील x मायनस 2/5 आणि इकडे राहणार रूट 19 आणि खालच्याचा 5. स्क्वेअर रूट घेताना वरच्याचा पण घ्यायचा आणि खालच्याचा पण घ्यायचा. वरच्याचा घेतला तर रूट 19 आणि 25 चा घेतला तर 5 आणि प्लस मायनस. ओके आलं इथपर्यंत. आता काय करायचं झालंय सिंपल. 2 भेटले आपण. आता x इक्वल टू याला इकडे घ्या काय येणार x इक्वल टू हा मायनस आहे इकडे गेल्यावर काय होणार प्लस 2/5 प्लस मायनस रूट 19/5 हे झाले आपले 2 रूट. यालाच आणखीन सिम्प्लिफाय करा थोडं तर काय येणार x इक्वल टू येणार 2/5 प्लस रूट 19/5 आणि यालाच x इक्वल टू 2 प्लस रूट 19/5 ऐसा भी लिख सकते हम. ओके समजलं का. असं पण लिहू शकतो आपण कारण की जे खालचा जो आहे तो सेम आहे. हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम आहे. सो चला तेच काही नाही. तुम्ही इथपर्यंत जर कळलं तर सिंपल आहे. फक्त लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे बाकी काही नाही. सेकंड रूट काय आहे हा फर्स्ट झाला आपला. सेकंड काय आहे x इक्वल टू 2/5 मायनस घ्या एकदा रूट 19/5 याच्यावरूनच घेतोय मी. एकदा प्लस घेतला एकदा मायनस घेतला बाकी काही नाही करत आहे. आणि यालाच थोडं सिम्प्लिफाय केलं 2 मायनस रूट 19/5. ओके कळतंय का. हे झाला सेकंड आपला रूट. हा फर्स्ट सेकंड हे लिहिलं तरी चालतं हे लिहिलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही. पण आणखीन आन्सर सिम्प्लिफाय केलेले आहे आपण आणि 2 रूट्स आपल्याला भेटलेले आहे. ओके कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड कळली का तुम्हाला संपूर्ण. 2 आपण एक्झाम्पल घेतले आणि त्या दोन्ही एक्झाम्पलनी सॉल्व्ह करून कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आपण पूर्णपणे बघितलेले आहे. ओके मित्रांनो चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.